नया साल शुरू हो गया है और देवी देवताओं के दर्शन से और उनके आशीर्वाद से साल शुभ और मंगलमय हो, ऐसी प्रार्थना हर कोई कर रहा है। हम तो पूछेंगे। नमस्कार, मैं दीपाली मिश्रा, आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। महाराष्ट्र यूं तो इतनी पावन भूमि है जहां इतने सारे देवी देवताओं का वास है कि इसे अद्भुत नगरी कही जाती है। ऐसी एक नगरी का नज़ारा आज हम आपको दिखाएंगे जहां माँ भगवती की कृपा ऐसी अपरंपार है उस गांव के लोगों पर, जिस गांव के लोगों ने अपना पूरा तन मन धन समर्पित किया है इस देवी के लिए। यहाँ बहुत ही हर्षोल्लास से जत्रा मनाया जाता है। क्या है पूरा जत्रा और किस तरीके से हमारे हम तो पूछेंगे कि एडिटर केतन बारे ने इसकी रिपोर्टिंग की, आपको दिखा। तू माझी आकानी, जय देवी भैरी भवानी, मंत्र पुंकावा तू माझी आकानी। जय देवी जय देवी जय देवी जय देवी भैरी भवानी, हो भैरी भवानी, मंत्र पुंकावा तू माझी आकानी। जय देवी जय देवी जय देवी जय देवी। त्रैलोक्याचे सुख दुःख तू जाणी, सर्व शक्तिशाली तू अंतर्यामी। त्रैलोक्याचे सुख नमस्कार, माझं नाव स्वप्नील नारायण खातू। मी आता रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील वाटद या गावी आहे। इथे भैरी भगवती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने शाकंभरी देवीचा म्हणजे भैरी भगवतीचा पौर्णिमेनिमित्त उत्सव साजरा होत आहे आणि हा उत्सव या उत्सवाला जवळजवळ 150 वर्षांची परंपरा लाभलेली आहे। इथे मी माझं लग्न 26 वर्षापूर्वी झालं तेव्हापासून मी जे ऑब्झर्व करत आलेलो आहे, सुरुवातीला लोकांची म्हणजे जे मुंबईवरनं येणारे पर्टिक्युलरली जे लोक आहेत, हे गाव म्हणजे साधारण 18-20 घरांचं गाव आहे, 100-1 लोकांची वस्ती आहे। परंतु त्यावेळेस सुरुवातीचा जो काळ होता त्यावेळेस मी पाहिलं की म्हणजे लोक कमी संख्येने होती, पण जसं जसं उत्सवाचा हा कालावधी वाढत गेला, इथे मंदिराचं निर्माण झालं, नवीन वास्तुमय त्याचं शिफ्टिंग झालं देवळाचं, आणि त्यानंतर मुंबईहून येणारी लोक, तरुण पिढी विशेषतः म्हणजे खूप मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होते आणि फक्त गावातली लोकच नाही तर मुंबईहून येणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हा उत्सव दिवसेंदिवस म्हणजे भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो। या उत्सवासाठी सगळ्यांचं, आबालवृद्धांचं म्हणजे लहान मुलं असोत, मोठी असोत किंवा वृद्ध असोत, सगळ्यांचं चांगल्या प्रकारे सहकार्य लाभत आहे। आणि मी एक गोष्ट म्हणजे स्वतः ऑब्झर्व केली की ज्यावेळेस या देवळाची म्हणजे निर्माण झालं त्यावेळेस जीर्णोद्धार झाला, त्यावेळेस देवीची जी मूर्ती आणलेली होती ती मूर्ती आहे ना म्हणजे खरोखर रागिष्ट अशा स्वरूपामध्ये होती, पण आज त्या मूर्तीकडे पाहिलं ना तर एकदम ममतामयी म्हणजे आईचं जे स्वरूप असतं त्या स्वरूपामध्ये त्या देवीचं रूप दिसतंय आणि ती गोष्ट माझ्या मनाला खूप भावलेली आहे। आणि तीच एक गोष्ट मला इथे म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे दरवर्षी न चुकता ओढून घेऊन येते की आईच्या उत्सवाला आपली हजेरी असणं खूप गरजेचं आहे। ते मनाला एक वेगळंच समाधान देऊन जाते ही सगळ्यांना। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जो उत्सव साजरा होतो त्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीचं पूर्णपणे म्हणजे ध्यान म्हणजे लक्ष ठेवलं जातं। म्हणजे इथे कुठचाही म्हणजे तुमचा रोंबा सोंबा नृत्य किंवा आणखीन काय म्हणजे धांगडधिंगा असं काहीही नसतं। अगदी आपल्या संस्कृतीच्या पावन म्हणजे जशी जपली पाहिजे, जशी जपणूक व्हायला पाहिजे त्या प्रकारेच इथे देवीचा पालखीचा उत्सव, त्यानंतर होणारा म्हणजे इथे ह्याचा गोंधळाचा उत्सव आहे किंवा आणखीन इतर जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये म्हणजे इथे देवळाच्या आवारात म्हणजे बसण्यासाठी जागा नसते, लोक बाहेर उभे राहतात, एवढी गर्दी होते। आणि म्हणजे फक्त गावातलेच नाही आणि मुंबईतलेच नाही तर ह्या पंचक्रोशीतनं लोक येतात या उत्सवाचं म्हणजे ह्याला साक्षीदार होण्यासाठी। तसंच इथे म्हणजे ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं आणि त्याला देखील लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभतो। पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, दया आठविता महापुण्य राशी, दया आठविता
जय श्रीखंडालेश्वर महाराज की जय श्री भैरी भगवती महादेव की जय श्री कालकाय माते की जय 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 राम तो आपने देखा कि आस्था और प्रेम से बढ़कर कुछ नहीं है। इसीलिए इसी मंगल कामना के साथ हम तो पूछेंगे कि पूरी टीम के साथ में दीपाली मिश्रा वीडियो जर्नलिस्ट के साथ